हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. विजय बालाजी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, अमीर भोईर स्ट्रायकिंग एंड वरती आहे. पहिला बॉल अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षकाकडे चालला. बॉल ऑन साइडला लॉंग ऑनला बॉल फील्ड केला जातोय. समीर त्या ठिकाणी येत आहेत, बॉल फील्ड करतो. एकदा या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सर्व आयोजक कमिटीला विनंती आहे स्टेजवर बसावे. नक्कीच, कारण व्यासपीठाच्या समोर थोडस गोंधळल्यासारखं वाटतंय, त्यामुळे आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान होऊन या मॅचचा आनंद घ्या. आपण विनंती करूया. अनेक सारे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत, त्या सर्वांचं स्वागत आहे. धावपटलावरती पहिला बॉल संपला. एकेरी धाव येते अनुरागच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. ऐशा 11 भडबल B+ या ठिकाणी आपण पाहतोय. फुल टॉस बॉल बालाजीसाठी, अगदी मेजबानी होती, तोफा आहे, कबूल करो. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आलाय खणखणीत चौकार. यावेळेस बॉल मात्र खाली राहिला, टप्पा पडला. बॅटची इनसाइड एज होती, मागे क्षेत्ररक्षक आहे. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली होती, पण त्यामध्ये यस असं वाटलं कदाचित इनसाइड एज, पण तिथे पंच सांगतायत की लेग बायचा. बबनजी पालकर यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावे. लेग बायची एकेरी धावपटलावरती आलेली आहे. धावसंख्या 6 अंकावरती. अनेक सारे प्रेक्षक वर्ग मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत, सर्वांचं स्वागत आहे. ओव्हर पिच समोर लॉफ केला, क्षेत्र खाली, बॉल सीमारेष पार, आउट ऑफ द पार्क. दॅट इज अ ह्यूज षटकार. एक चांगली बॅटिंग साकारत असताना धावपटलावरती एकूण धाबा आहेत 12 धाबा. 4 बॉलचा खेळ संपला. यावेळेस लेग बी फॉर द विकेट. विकेटच्या मधोमध पंचांनी अगदी सांगितलं फलंदाज बाद आहे. पहिला ते धक्का बसला. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय अमीर. जयेशजी भूपतराव यांनी स्टेजवर यावे. जयेशजी भूपतराव यांना आपण विनंती करूया व्यासपीठावरती यावं. आपलं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर केला जाईल. इथे चांगलं कमबॅक आले, षटकार आल्यानंतर मात्र लेग बिफोर द विकेट फलंदाज बाद. 12 वरती 1. नवीन बॅटर आकाश भोईर मैदानामध्ये दाखल झाला. 3 ओव्हरची मॅच आहे. जास्तीच्या धावपटलावरती येणं अपेक्षित असेल आणि त्याकडे प्रयत्न चालू आहे टीम मानसी स्पोर्ट्स डेरवलीचा. अंतिमचा बॉल अनुराग, खोलवट टप्प्याचा. यू मिस, आय विल डेफिनेटली. दांडी 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 गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. यांच्याकडून जर विकेट आली तर 1000 रुपयाचं पारितोषिक.
जर आता विकेट आली तर या गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सन्माननीय अश्विनीताई मंगेशजी पालकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहेत. मंगेश दादा पालकर देखील या ठिकाणी विराजमान आहेत, त्यांचंही स्वागत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. जितू नाईक धावपटलावरती 12 2 बॅक टू बॅक 2 विकेट टिपला. दोन्ही बंधू अमीर आणि आकाश मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेसचा बॉल विजय बालाजी का फटका सजवला. नेत्र दीपक अगदी डोल्यांचे पाडणं फेडणारा बॉल आणि त्याच्यावरती फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल एका टप्प्यानं झालाय फरार. रन्स मिळतील 4. येतोय चौकार. क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. खेळात आमचा नेहमीच मान आहे, गावाला आमच्या याचा अभिमान आहे. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. रिव्हर्स टेम्प पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मॅच ऑनच असेल, जो काही निर्णय असेल ना नक्की चौकाराचा. यस, तिथे क्लोज झाला डिसिजन. 4 धाबा येत आहेत. त्या मागील बॉल वरती यावरचा डॉट बॉल. धावपटलावरती धाबा संख्या 16 अंकावरती. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती केटीसीच्या माध्यमातून. क्लिअरिटी आणि क्वालिटी हे त्यांचं गमक आहे, यशाचं गमक. आणि बघा प्रॉपर अगदी कुठे बॉल डिलिव्हर झालाय ना ते ऍक्शन रिप्ले. इथे बॉल हवेमध्ये, क्षेत्र खाली आहे. एका टप्प्यानं बॉल पुन्हा एकदा झालाय फरार. विजय बालाजीचा हल्ला बॉल सीमारेषे पार चौकार. तीन चौकारांसाठी सरपंच ताई आमच्या अश्विनीताई मंगेशी पालकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सलगचे 3 चौकार इथे मात्र आपण पाहतो. एक आला 200चं कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक साठी शिशिर थत्ते यांच्याकडून 200चं कॅश प्राइज. यावेळेस हेलिकॉप्टर बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षण आहे आणि टिपलाय झेल आणि संपला विजय बालाजी यांचा खेळ. जी पालकर प्रेक्षकांसाठी कॅच साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. पारितोषिकांची खैरात या ठिकाणी केलेली जाते. अगदी वावरल्याची स्पर्धा मला आठवते, नुकताच पार पडलेली वावरल्याची स्पर्धा. ऐवा कॅच साठी तब्बल 50,000 रुपये होते. प्रत्येक बॅटर साठी एक षटकाराची हॅट्रिक 10,000, एक षटकार 5,000 अशी स्पर्धा. समालोचन साठी तब्बल 4 रात्रीमध्ये जर पाहिलं ना तर 70 ते 80,000 रुपये समालोचन साठी देखील प्राइज मनी या ठिकाणी आलेलं होतं. वावरच्या स्पर्धेमध्ये अंपायरसाठी 20 ते 30,000,
म्हणजे एक चांगली स्पर्धा तिथे संपन्न झाली आणि त्या स्पर्धेची आठवण करून देणारी ही स्पर्धा. प्रत्येक बॉलवरती पारितोषिक आहेत. बॅटची कडा, बॉल चला शॉर्ट स्क्वेअर लेग वरून डीप स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट आहे. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. ओम संदेश चौधरी यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. बक्षिसांची खैरात होती आणि इथे धावा आलेल्या आहेत त्या 22. दुसऱ्या षटकाचा अंतिमचा बॉल बाकी आहे. त्यावेळेस बॉल हवेमध्ये आणि तिथे मात्र विकेट सागर हा बाद झाला. नक्की IPL साठी देखील चाहते आहेत RCBचे. भूषणजी पालकर आहेत, त्यानंतर निखिल आहे, त्यानंतर त्यांच्याकडून ही शुभेच्छा जर असतील. RCB संघ जिंकला. तीन षटकारांसाठी सचिनजी अंबावणे यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज कॅश प्राइज आलेला आहे. थँक्यू डीजे. 2 षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटलावरती 22 धावात. 22 वरती 4 फलंदाज बाद झालेत. टीम मानसी स्पोर्ट्स डेरवली संघाचे. जितू नाईक हा फलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. बॉलिंग ट्रॅक वरती अंतिमचं षटक रिक्की याला गोलंदाजीच्या भोवळ्यावरती. अनेक प्रेक्षकांनी पाहुण्यांनी पारितोषिक लावलेले आहेत, तर सर्वांचं स्वागत आहे. पहिला बॉल जितू नाईकचा फटका हवेमध्ये बराच काल उंच गेलाय. बॉल क्षेत्ररक्षकाला टिपलाय झेल आणि संपलाय जितू नाईक यांचा खेळ. पटलावरती तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि 22 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 4 बाद 5 बाद 22. रिक्कीच्या पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली. जितू नाईक हा फलंदाज बाद झाला. यावेळेस मात्र टॉप एज होता. ऑन दी टोस समोर लागला आणि पुन्हा एकदा झेल टिपला. पडले जडले पण इथे झेल टिपला. अगदी खेळायचं होतं. ऑन साइडला बॉल सरळ गेला, टोला लागलाय. बॉल बॅटच्या अगदी कडेला लागला आणि तिथे मात्र अतुल भोईर फलंदाज बाद होतोय.
बॉल त्यामध्ये अगदी बीट झालाय शंकर गायकवाड डॉट बॉल आला. अद्यापपर्यंत एकही धाव आलेली नाहीये. 2 विकेट्स आणि 1 डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर स्कोरबोर्ड वरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव आलेली नाहीये. 22 वरती 6 अशी सध्याची मानसी स्पोर्ट्स डेरिव्हली टीमची स्कोरबोर्ड वरती स्थिती आहे. टॉस साठी तयार रेडी राहायचं महापोली आणि चांदई. यावेळेस मात्र आपण पाहतोय त्यांचं बॅटकट आहे ना. एक धाव येते. 23 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. फुलटॉस एकच धाव होती 4 बॉल नंतर. मात्र इथे पंच सांगतायत नो बॉल आहे. रनआउट साठी अगदी अपील होती पण तिथे सेफली आहेत. 2 धावा आल्या. 3 धावा या बॉल वरती आलेल्या आहेत. एकूण धावा संख्या 26 या अंकावरती. वेस्ट हाईट गोलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. निखिल 11 श्रीशंकर चांदई टॉस साठी या. चला अंतिमची पुकार. निखिल 11 चांदई नो बॉल. त्यानंतर फ्री हिट असेल. 26 झालेले आहेत. 26 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल होत असताना फ्री हिटचा बॉल आहे. स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन विशालला आपण पाहतो. फ्री हिटचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला पाठवला. एक धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न फेकी स्टंप वरती आलेली आणि फलंदाजी ते मात्र बाद होईल. एकच धाव 27 झाल्यात. अंतिमचा 1 बॉलचा खेळ बाकी आहे. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. खेळात आमचा नेहमीच मान आहे. गावाला आमच्या याचा अभिमान आहे. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. विकेट दर्या बॅटिंग साठी सज्ज झाला आणि प्रशांतजी मराडे यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण व्यासपीठावरती या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. आमचे विद्यमान सरपंच सन्माननीय मंगेशदादा पालकर यांचे या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. अंतिमचा बॉल आहे. किती धावांची मोहर. टार्गेट सेट करणारा हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला बॉल चला. एक धाव कंप्लीट. फेक किल थोडीशी खराब. चित्र मात्र अगदी डेरवली टीमच्या बाजूने. एकीचं रूपांतर दुहेरीत, दुहेरीचं तिहेरीत आणि तिसरीचं रूपांतर चौथीत होईल का म्हणजे तिथे धावबाद शंकर गायकवाड होतोय. 3 धावा आलेल्या आहेत. एकूण धावा संख्या स्कोरबोर्ड वरती दाखल झाली आहे. 30 धावा. 31 धावा संख्येचं टार्गेट आहे. 30 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 31 धावा या बनवायच्यात टीम ऐशा 11 भडबल B+ ला.
महापोलीने टॉस जिंकलेला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. लगेच इन ऍक्शन मध्ये आपल्याला रेडी राहायचं. तंटामुक्त अध्यक्ष सचिनजी शेलार यांचे या ठिकाणी शुभ सन्मान. आपण स्वागत कक्षाकडे यायचं. VIP डायज मधली सर्व मंडळी स्वागत कक्षामध्ये या. सचिनजी शेलार या. आपण प्रसादजी पालकर यांच्या शुभ सत्कार केला जाईल. त्यानंतर पुढील सत्कार सचिनजी अंबावणे आपण या VIP डायज मधून या सत्कारासाठी. प्रशांत मराडे यांचे या ठिकाणी शुभ सन्मान केला जातं. बबनजी पालकर या पाहुणे मंडळी आपण VIP डायज मधून या खाली आपण सन्मानासाठी. अंकुश सावंत यांचे या ठिकाणी शुभ सन्मान होईल. जयेश भोपतराव ज्यांची नावं अनाउन्समेंट होतील त्यांनी प्लीज सहकार्य करा. फायनलची नाईट आहे त्यामुळे मेहबूब जमादार या आपण. चला सन्मान घ्या. ज्या ज्या सन्मान मूर्तींची नावं पुकारली गेली आहेत ना त्यांनी या व्यासपीठाच्या समोर आपलं शुभ सन्मान केलं जाईल. रंभाजी पालकर यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केलं जाईल. त्यानंतर सुयोगजी पालकर त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सुयोगजी पालकर या व्यासपीठाच्या समोर. मॅचकडे जाऊया. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता. 18 बॉल 31 व्यासपीठावरती पाहुण्यांचा सन्मान. महाराष्ट्राची आणि देशाची आपली भारतीय संस्कृती अतिथी देवो भव आलेल्या प्रत्येक मान्यवराचा या ठिकाणी शुभ सन्मान. आणि या सन्मानाचा स्वीकार करत असताना आपण या ठिकाणी पाहतोय कोणते हॅट्रिक, चौकार, षटकार आणि विकेट यासाठी सरपंचताई अश्विनी मंगेश पाडकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ATM फारच खुलं केलेलं आहे. सर्व मान्यवरांनी खूप साऱ्या प्राइज मनी आपल्याला पाहायला मिळतं. पंचांचा ग्रीन सिग्नल. सत्र सुरू होण्याचा इशारा. 31 टार्गेट आहे. वैरी फर्स्ट बॉल समीरच्या बाट मधून फटका इथे फसला होता आणि घडलंय काय. चुकीला माफी नाही. मॅन इन फॉर्म समीर हा बाद झाला असता पण सोडलेला जेल आकाश भोईरने आणि तिथे धावा देऊन गेलाय 4 टीम. ऐशा 11 भडबल B+ ला. मुख्य आयोजक सन्माननीय महालक्ष्मी डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर गणेशदादा पालकर यांचे सुपुत्र सन्माननीय यशजी पालकर यांचे या ठिकाणी शुभ सन्मान आपण करणार आहोत. आगमन झालेल्या त्यांचं या ठिकाणी आपण सन्मान करूया.
कोणत्याही हॅट्रिकला सोहम सुभाष पालकर यांकडून 1100 रुपये. आणि अगदी पनवेल परिसरामधील गणेश नाना पालकर यांचे खंदे समर्थक स्वप्नील गायकर शेडुंग यांचे देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. अगदी गणेश नाना पालकर यांच्या जोडीला जोड देत ते नेहमी साथीला साथ देत असतात या कर्जत परिसरामध्ये. ते आमचे शेडुंगचे स्वप्नीलजी गायकर यांनी नक्की यूट्यूबच्या वाहिनीवरून ही शुभेच्छा दिलेल्या आहेत डेरली टीमला आणि या संपूर्ण आयोजन कमिटीला. बॅटर सेफ आहे. ग्रीन 32 नॉट आउट. पहिला चौकार. त्यानंतर मात्र आली आहे सिंगल धाव. धावसंख्या 5 वरती. 31 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे गणेश नाना पालकर आणि त्याचबरोबरीनं ऋषीदादा गायकवाड यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. महालक्ष्मी क्रीडा मंडळ आयोजित ही महालक्ष्मी ट्रॉफी 2026 भव्य दिव्य आयोजन फायनल नाईट. फायनल रजनी आपल्याला पाहायला मिळते. विजय बालाजी यावेळेस चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक नाही. या बॉल सल्ला डीप स्क्वेअर लेग सीमारेषे पार. चौकार पिकअप स्ट्रोक होता. 4 धाबा. यांकडून सलग 3 6 साठी 1500 रुपये. अगदी पारितोषिक पाहायला मिळत आहेत. 9 धाबा स्कोरबोर्ड वरती आलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ संपला. विजय बालाजी याला थोडंसं कानमंत्र देत असताना अतुल भोईरला आपण पाहतो. विचार विनिमय कारण धाबाच सेव्ह करायच्यात. 31 पहिल्याच 3 बॉल वरती आलेल्या आहेत त्या 9 धाबा. पुढचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. यावेळेस ओव्हर पिच हवेत उंच उंच दूर दूर आणि बॉल झालाय गोल. 6 धावा. आला मायटी हिट. षटकार. ऐवा कॅच नाहीये. फक्त प्रेक्षक गर्दी प्रेक्षक खेळणारे असतील ना खेळाडू आजच्या लॉट्स मधले त्यांना अनिवार्य नाहीये. अजून 2 आले तर 1500. बबन दादा पालकर यावेळेस डायरेक्ट हिट होईल का पण तिथे नाही. इथे झाली आहे. नॉन स्टॅकिंग एंड वरती झाली आहे पण बॅटर क्रीज मध्ये सेफली पोहोचले. धावा झाल्या धावपटलावरती 16 धावा. एका बॉलचा खेळ बाकी आहे. थोडीशी मागणी गोलंदाजी विजय बालाजी यांच्या माध्यमातून केली जाते. 6 साठी वीरा वैभव बोराडे यांकडून 2100 रुपये. आता पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. आमचे गोपीनाथजी बोराडे यांनी वाढवले. 2100चं पारितोषिक केलेलं आहे. बॉल हवेमध्ये दूर गेला उंच गेलाय. लांबी गाठेल का आणि इथे मात्र झेल टिपला अतुलने आणि संपलाय समीरचा खेळ.
विकेट्स मिळवली. पहिली 12 चेंडू 15 धाबा बॉलिंग ट्रॅक वरती अतुल भोईरला ऑन स्क्रीन आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेट अगदी गोलंदाजीसाठी सज्ज झाला. 15 धाबा डिपेंड्स होऊ शकतात, पण तिथे मात्र फलंदाजीसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्रेक्षकांसाठी खुशखबर, संभाजी पालकर यांच्याकडून आयोवा कॅचसाठी 200 रुपये, तसेच भूषण पालकर व सौरभ बोराडे यांच्याकडून 200 रुपये, तब्बल 400 रुपये. तसेच बबन हरिभाऊ पालकर यांच्याकडून ही 200 रुपये, तब्बल आयोवा कॅचसाठी 600 रुपयाचं प्राइज. आईवा कॅच साठी आलेले आहेत. यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि एकच धावेत. धावपटलावरती एक धावेने संघ पुढे चालला. एकूण धाव संख्या 17 या अंकावरती. 11 चेंडू आहेत आणि 14 धाव संख्येची अजूनही आवश्यकता. अकरा चेंडू आणि 14 धाव संख्येची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. अतुल भोईर गोलंदाजीच्या बोहल्यावरती आहे. या वेळेस हलक्या हाताने ग्लान्स केल्या बॉलला, फक्त दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथे 2 धावा कंप्लीट. फेकी थोडीशी खराब होती आणि इथे मात्र 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. 10-12 येस 2 धावा आलेल्या आहेत. 10 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. दहा चेंडू 12 धावा, अटीतटीची लढत, 31 चेस आणि तिथे मात्र एक चुरशीची लढत. गोलंदाजीमध्ये फाईट देतो अतुल भोईर. राऊंड द विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, समोर मारला. एक धाव कंप्लीट आहे. विजय बालाजी बॉल खाली येतोय. एकच धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? तिथे मात्र एक धाव येते. स्कोरबोर्ड वरती 9 चेंडू आहेत आणि 11 धाव संख्येची अजूनही आवश्यकता. मॅच संपलेली नाही. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. अतुल सांगतोय कहाणी में ट्विस्ट है. 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धाबा. फिरून खेळण्याचा प्रयत्न होता पण तिथे मात्र बॉलला डॉट. आणखीन एक रोमांचक चेंडू पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 11 धाबा. बॉल 11. इथे मात्र समोर लेग बिफोर द विकेट फुल टॉस बॉल होता आणि बॅटच्या रडार मध्ये आलेले नाहीये. मिस्क्यूट शरीरयष्टीचा वैध आणि फलंदाज बाद. क्रीडा मंडळ यावेळेस 7 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 11 धाव संख्येची आवश्यकता. 7 बॉल 11. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रमोद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्रमोदला पण पाहू शकाल. शेवटचे 7 बॉल आहेत आणि 11 धावसंख्येची आवश्यकता. चांगली बॉलिंग. 4 धावा होत्या पण इथे लॉफ केलाय बॉलला. बॉल सीमा रेषे पार झालाय फरार आणि येतोय षटकार. 6 धावा.
ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं 6 बॉल आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजीच्या भोवळ्यावरती सागरला पण पाहतोय. 6 चेंडू 5 धाबा. स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन असेल उमेश. मैदानाच्या चौफेर प्रेक्षक आणि प्रेक्षक वर्ग, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, महिला भगिनी देखील या मॅचचा आनंद घेतात. त्या सर्वांचं स्वागत आहे. अगदी महालक्ष्मी क्रीडा मंडळ आणि महालक्ष्मी ट्रॉफी मध्ये अनेक सारे प्रेक्षक या ठिकाणी या फायनल नाईट मध्ये गर्दी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉल आहेत आणि या ठिकाणी ऐशा 11 भडबल बी प्लसला 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. यावेळेस कोलवट टप्पाचा बॉल वेगाने प्रहार केलाय. लॉंग ऑफला बॉल चालला. आकाश बॉल खाली येतोय. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता. 5 बॉल 4 धाबा समीकरण इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. प्रमोद ज्यांनी षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव फार महत्वाची आहे. एक धाव वाचवायची आहे टीम भडबल बी प्लसला. 5 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतं. आमचे चांदईचे नितीश भोईर आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेसचा बॉल दांडी 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 गुल केल्या आणि ते फलंदाज मात्र बाद होईल. आता शेवटचे 4 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. 4 बॉल 4. काय घडेल काय बिघडेल आयुष्यात क्षेत्र कोणतेही असो, इथे कष्टाला आणि जर कष्ट तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाही. आता जर यश मिळवायचं असेल तर कष्ट प्रामाणिक करावेच लागतील. टीम भडबल बी प्लसला 4 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी आता इक्वेशन 4 धाब्यांचं असेल. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. पंकजला आपण पाहतो. अगदी खोलात टाकलेला बॉल लेगस्टिकला फ्रश होतोय आणि ते मात्र फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळतोय. अतुलजी केलेटकर यांचे स्वागत. अतुलजी केलेटकर आलेले आहेत, त्यांचंही स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. महालक्ष्मी चषकामध्ये संदीपजी अंबावणे त्यांच्या समवेत आहेत, त्यांचंही स्वागत आहे. शेवटचे बॉल बाकी आहेत. 4 आणि 4 धावसंख्येची आवश्यकता पाहायला मिळते. साहिल लोंगले कर्जतचं नाव अगदी भारतभर मिस्टर ISPL. जर या धाबा डिपेंड्स केला तर अश्विनी मंगेशजी पालकर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. बॉल हवेमध्ये झेल होईल का? टिपलाय झेल. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. 3 चेंडू 4 धावा. कहाणी में ट्विस्ट. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात अशा असावी नेहमी जिंकण्याची. नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्की बदलते. आता जर वेळेला बदलायचं असेल टीम मानसी स्पोर्ट्स डेरवलीला तर असेच निर्धाव बॉल आणि असेच विकेट संपादित करावे लागतील. 5 बॉल आणि 4 ची मॅच येऊन ठेपली. 3 बॉल आणि 4 धावसंख्येवरती नवीन बॅटर जो आलाय पंकज आल्या पावली माघारी परतलाय. आता शेवटच्या 3 बॉल आहेत, 4 धावसंख्येची आवश्यकता आणि रिक्की आला. रन बॉल इक्वेशन होतं. कहाणी मॅच सोडलेली नाहीये. जिद्द चिकाटीने भरलेला मानसी स्पोर्ट्स डेरवली संघ जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही तोपर्यंत मात्र मॅच सहजासहजी सोडली जात नाही. हा सांगतो विजय बालाजी अँड कंपनी. अतुल भोईर अगदी जिद्दी खेळाडू आहे आणि ती जिद्द मैदानाच्या आतमध्ये, ती जिद्द चिकाटी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना शेवटचे 3 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता. सरपंच अश्विनीताई पालकर यांच्याकडून जर आत्ता विकेट आली तर 1100चं कॅश प्राइज आहे. सोमजी पालकर यांच्या माध्यमातून. डिपेंड्स केला तर 1000. ATM खुलं केलंय पाहुण्यांनी. 3 बॉल 4. यावेळेस हलक्या हाताने फ्लिक ऑन द रिक्स. झेल होईल का? टिपलाय झेल. हॅट्रिक. 1100 रुपयाचा कॅश प्राइज. 2 बॉल आणि 4 धावसंख्येची आवश्यकता.
मानसजी मनोरे यांचे सहर्ष स्वागत. पाच चेंडू 4 ची मॅच येऊन टपली आहे. 2 बॉल 4. बंडबल बी प्लस थोडासा संभ्रमात पडला, थोडासा धक्का बसला. हॅट्रिक संपादित केली आहे गोलंदाजाने. 6 बॉल 5 होत्या आणि धावा डिफेन्स केल्या तर नक्की विक्रम होईल या मैदानावरती. 2 बॉल आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. अतुल भोईर पूर्ण ताकदीने जिद्दीने अगदी आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करत असताना. 2 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाजीच्या बोळ्यावरती सागर डिफेन्स केला तर आमच्या या गावचे सरपंच ताई अश्विनीताई मंगेशी पालकर यांच्या माध्यमातून 1000 रुपये. डावकुरे आताचा फलंदाज आला स्ट्रायकिंग एंड वरती आहे. नवीन बॅटर अनुराग जो गोलंदाजीमध्ये सक्षम आपण पाहिला. 1 बॉल 2 बॉल आहेत आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी सजवली जाते. शरदजी पालकर यांचे सहर्ष स्वागत. दोन बॉल 4 धाबा. यावेळेस गरंगळत चालला. 1 धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न नाही. मॅच आवडली असेल, गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. 1 बॉल जिंकण्यासाठी 3 धावा, कारण मॅच होती 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची. हौसले के तरकश में उम्मीद का ओ तीर जिंदा रखो. हार चाहे सब कुछ जिंदगी में, लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रखो. आणि जिंकण्याची उम्मीद ठेवली आहे, जिंकण्याची अशा अपेक्षा ठेवली आहे. ती सागर या गोलंदाजाने 5 धावा. मॅच होती कुठे, येऊन ठेपली कुठे. 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. मॅच मध्ये कहाणी जारी आहे, पिक्चर अभी बाकी आहे असं सांगतोय सागर. 1 बॉल 3. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. नक्की बोराडे साहेब यांच्याकडून देखील या गोलंदाजासाठी 500चं कॅश प्राइज जर हा सामना डिफेन्स केला. 1 बॉल वरती 3 धावा. पण तिथे स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आहे उमेश 3ऱ्या क्रमांकाचा. या बॉल साठी टाळ्या. 1 बॉल 3. समोर खेचलाय क्षेत्ररक्षक, येतोय. झेल कॅरी केला जाईल का, हातातून निष्ठून गेलाय आणि चौकार. भडबल बी प्लस संघ मात्र क्वालिफाईड होतोय. मॅच अगदी हातामध्ये होती, कॅच होती, कॅच सुटली. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल अगदी आपल्या स्क्रीन वरती काय घडलंय, कारण दूर होते. इझी कॅच होती, खूप दूर होते क्षेत्ररक्षक. इझी कॅच होती, विकेट दरे होते तिथे आणि त्यांनी सुटलेला झेल. आज जरी हा बॉल आतमध्ये टाकला असता ना तर कदाचित 3 धावा धावून काढणं फार मुश्किल झालं असतं. ऍक्शन रिप्ले मध्ये सागर लाजवाब भावा एकटा नडला समोरच्या संघासोबत. पण तिथे मात्र क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली असती तर कदाचित हा झेल कॅरी आणि तिथे मानसी स्पोर्ट्स डेरवली संघ विजयी झाला असता. पण तसं काही घडलेलं नाहीये. भडबल बी प्लस संघ मात्र जिंकतोय. मॅन ऑफ द मॅच साहिल लोंगले. आपण इथे सत्कारसाठी यायचं. साहिल लोंगले, उमरोली एक्सप्रेस. सागर जाधव आपण व्यासपीठावरती यावं. मॅन ऑफ द मॅच